नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. पॉल्युटस या लॅटिन शब्दाला पॉल्युशन हा इंग्रजी शब्द तयार झाला, ज्यालाच मराठीत प्रदूषण असे म्हणतात. पर्यावरणात निर्माण होणाऱ्या किंवा केल्या जाणाऱ्या अपायकारक पदार्थांना दूषितके असे म्हणतात. आणि मग या दूषितकांमुळे पर्यावरण दूषित होण्याच्या क्रियेला प्रदूषण असे म्हटलं जातं. खरं तर प्रदूषण असं म्हटलं की कारखान्यातून बाहेर पडणारा धूर, सांडपाणी असं चित्र डोळ्यासमोर येतं, नाही का? पण हे सगळं झालं उद्योगधंद्यातून निर्माण होणारं प्रदूषण, वातावरणातील मोठ्या प्रमाणावरचं प्रदूषण. पण घरगुती पातळीवर सुद्धा प्रदूषण होतं, जे चटकन लक्षात येत नाही आणि ज्याचा आपण विचारही करत नाही. या संपूर्ण अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे घरगुती आणि औद्योगिक प्रदूषण. आणि या संदर्भातच आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे केईएम हॉस्पिटलच्या पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्राच्या विभाग प्रमुख डॉक्टर अमिता आठवले यांना. मॅडम नमस्कार. कार्यक्रमामध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. खरं तर मॅडम, प्रदूषण असं म्हटलं की आपण असं म्हणायला हरकत नाहीये की पर्यावरणाचं समतोल राखताना किंवा संतुलन राखताना मानवी हस्तक्षेपामुळे बिघडलेलं संतुलन किंवा झालेलं असंतुलन, नाही का? मग त्याचेही औद्योगिक प्रदूषण आणि घरगुती प्रदूषण असे प्रकार होऊ शकतात. औद्योगिक प्रदूषणावर आपण बोलणारच आहोत, पण घरगुती प्रदूषण जरा थोडं दुर्लक्षित बाब आहे किंवा लक्षात येत नाही. मग काय सांगाल, घरगुती प्रदूषण म्हणजे नेमकं काय? बरोबर. प्रगती आणि प्रदूषण मला वाटतं एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. आणि आपण प्रगती जिथे करायला हवी तिथे जी आपल्याला सायन्स मार्फत माहिती उपलब्ध होते त्याचा घरातही वापर करायला हरकत नाहीये. आपली राहणीमान बदलतंय, आपण ज्या घरात राहतो त्याचे नुसते आकारच बदलत नाहीयेत, तर बाजूचं वातावरण बदलतंय. म्हणजे मुंबई सारख्या शहरांचं जर सांगायचं झालं तर शेवटी घरात जी आपल्या हवा येते ती बाहेरची हवाच येते. तिथून निर्माण झालेलं प्रदूषण हीच हवा आपल्याकडे घरात येत असते. बाजूला चाललेली कन्स्ट्रक्शन, त्याच्यातनं उडणारी धूळ ही शेवटी आपल्या घरात येते. आणि अशा वेळेला आपल्या घरात जेव्हा त्या धुळीचं प्रमाण वाढतं की जिथे आपण घरगुती स्वच्छता करण्याचा प्रयत्न करतोच, पण ती पडद्यांमध्ये किंवा जी आपण अफोल्स्ट्री वापरतो, म्हणजे सोफ्यावरती जर का एका पर्टिक्युलर तऱ्हेचं कव्हर असेल की ज्याच्यामध्ये धूळ साठून राहते, तर त्या धुळीमार्फत आपल्याला ज्या लोकांना त्रास आहे, अस्थमासारखा त्रास आहे, त्यांना त्रास होऊ शकतो. ह्याच्याच बरोबर घराची स्वच्छता करताना आपण काही केमिकल्स वापरतो आणि अशा केमिकल्स मधनं जर क्लोरीन सारखे वायू निर्माण होत असतील, ब्लिचिंग पावडर सारखे पदार्थ वापरले जात असतील, तर त्यातनंही आपल्याला त्रास होऊ शकतो. हल्ली कम्प्युटर्स घरोघरी आहेत आणि प्रिंटर्सही आहेत. त्यात कधी कधी परत परत रिफिल्ड इंक असते आणि त्याच्यात जे काही सॉल्व्हंट वापरले जातात, तर तिथे जर पुस्तकाच्या पुस्तकं घरातल्या घरात प्रिंट केली गेली की जिथे व्हेंटिलेशन चांगलं नाही, क्रॉस व्हेंटिलेशन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे हवा खेळती राहण्याचं प्रमाण चांगलं नाही, तर अशा वेळेला तिथूनही त्रास होऊ शकतो. त्याच्याच बरोबर गृहिणींना जो आपण रोज स्वयंपाक करतो त्याच्यात खमंग फोडणी करता करता जर त्यात तिथे अर्धवट ज्वलन झालं आणि तिथे जर का ते वातावरणात खिडकीतून बाहेर नाही धूर गेला तर त्याच्यातही त्रास होऊ शकतो. आपण रोज जिथे झोपतो ते अंथरूण पांघरूण आठवणीने धुतलं गेलं तर ठीकच, पण नाहीतर त्याच्यात धूळ साचून त्याचाही ज्यांना अस्थमासारखे त्रास आहेत किंवा अलर्जिक सर्दी आहे त्यांना तो त्रास जाणवू शकतो. असे घरगुती प्रदूषणाचे वेगवेगळे टप्पे आहेतच. पण मग आपण आता खेडेगावापासून सुरुवात करूया. खेडेगावात आज सुद्धा चुलींचा वापर केला जातो स्वयंपाकासाठी, आणि मग त्यातून निर्माण होणारा धूर आणि मग त्या स्त्रीला होणारा त्रास हा एक प्रदूषणाचा भाग होऊ शकतो का? होय, अगदी. आपल्या देशातला मला वाटतं हा सगळ्यात महत्वाचा घरगुती प्रदूषणाचा भाग आहे की चुलीवरती बायका आपल्याकडे अजूनही गावात आणि मुंबई बाहेरच्या जी उपनगरं आहेत तिथे देखील अजूनही चुलीवरती स्वयंपाक होतो. छोटी घरं असतात. आपल्याला इथे हे चित्र दाखवता आलं, चित्र दिसतच आहे, तिथे आपल्याला दिसतंय की चुलीवरती किती धूर निर्माण होऊ शकतो ते, आणि तिथेच गृहिणी स्वयंपाक करत असते, फुंकणीने त्याला वायुविजन व्हावं म्हणून प्रयत्न करत असते, आणि त्याच्यामध्ये तिला जो धूर मिळतो तो सिगरेटच्या धुराच्या
शिवाय त्याच्याहूनही त्रासदायक ठरू शकतो. बरं. खाली जे चित्रात दिसतंय त्याच्यात साधा सोपा उपाय दाखवलेला आहे की त्या चुलीला जर एक चिमणी जोडण्यात आली की जे बाजूच्या शेवटच्या उजव्या बाजूच्या चित्रात आपल्याला दिसतंय की त्या चौकटीत आपल्याला धूर दिसत नाहीये, स्वच्छ घरातलं वातावरण दिसतंय. तर ती चिमणी जर का घराच्या बाहेर, जसं चित्रात दिसतंय मागे उंच एक पाईप दिसतोय, ती जर घराच्या बाहेरपर्यंत नेता आली उंचीची, तर गृहिणीचा त्रास तर वाचेलच, पण घरात लहान मुलं असतात आणि ही मुलं जेव्हा घरातच असतात तेव्हा जवळजवळ 12 तास नव्हे तर 23-24 तास सुद्धा अगदी लहान असताना मूल घरात असतं. त्यावेळेला घरात जर चुलीसारखे गोष्टी वापरल्या गेल्या तर तेव्हापासून लहानपणापासून धूर संपर्कात आल्यामुळे त्यांना हा त्रास निर्माण होऊ शकतो. आणि ह्याच्यामुळे जे स्मोकलेस चुला मगाशी चित्रात दाखवला तो एक सहज करता येण्यासारखा प्रॅक्टिकल उपाय आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं पुढच्या दशकात आपल्याकडे चुली जरी गेल्या नाहीत तरी स्मोकलेस चुले तर नक्कीच येऊ शकतील. नक्कीच नक्कीच. आणि तेवढं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. आता हे चुलीचा एक कळलेलं आहे किंवा मगाशी तुम्ही म्हणालात की फोडणीद्वारे ठसका होतो आणि त्यामुळेही त्रास होऊ शकतो. असे आणखीन घरगुती प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार कोणते असू शकतात? घरात आपल्याकडे प्रदूषण म्हणजे आपण वायू प्रदूषणच नेहमी लक्षात घेतो, पण घरात आलेलं ओल आणि एखादी भिंत लीक होत असते, बाहेरून पाईप लीक होत असतो आणि त्याच्यामुळे त्या ओलामुळे बुरशीला आमंत्रण मिळतं. आणि बुरशीचे कण तर जिकडे तिकडे असतात, म्हणजे युबिक्विटस ज्याला आपण म्हणतो. घरात एखादा ब्रेडचा आपण खाण्याचा पदार्थ बाहेर राहिला तरी त्याला 1-2 दिवसांनी बुरशी आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे लिकेज असलेल्या ठिकाणी भिंतीवरच आपल्याला चित्र जर परत दाखवता आलं तर काळसर जे झालेलं दिसतं, कापसासारखं काळसर रंग जो झालेला दिसतो इथे चित्रात चौकटीत दिसतंय तिथे, मग तो छतावर असेल किंवा भिंतीवरती असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या बुरशीमुळे त्रास होऊ शकतो. झुरळं ही मला वाटतं आपल्याच देशात नाही सगळ्या देशातच हा प्रॉब्लेम आहे, पण ती सुद्धा जिथे स्वच्छता नाही तिथे झुरळं जास्त करून येतात, जिथे आर्द्रता जास्त आहे आणि त्याच्याच बरोबर तापमान, आपलं ट्रॉपिकल देश असल्यामुळे आपलं तापमान साधारण 30 डिग्री तर असतंच असतं. तर अशा ठिकाणी झुरळांचं प्रमाण असतं आणि झुरळं ही आपलं मार्ग शोधण्यासाठी एक तऱ्हेचा स्त्राव सिक्रीट करतात आणि तो वाळल्यानंतर तो आपल्या वातावरणात जाऊन त्याच्यामुळे लोकांना त्रास निर्माण होऊ शकतात. अर्थात जिथे झुरळं असतात तिथे स्वच्छता आहे की नाही हा मोठा प्रश्न झालाच. त्याच्याच बरोबर झुरळांना मारक म्हणून हल्ली वेळोवेळी लोक पेस्ट कंट्रोल करून घेतात आणि तो पेस्ट कंट्रोल करताना सुद्धा आपल्याला जास्त लक्ष ठेवायला पाहिजे की पेस्ट कंट्रोल झाल्यानंतर दारं खिडक्या उघडून तो वास पूर्ण जाईपर्यंत आपण घरात वावर सुरुवात करताना विचार करायला हवा, कारण त्याच्यात अत्यंत स्ट्रॉंग केमिकल्स वापरलेली असतात की ज्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो. आणि ती केमिकल्सचं प्रमाण हे निश्चित माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि एखाद्याला घरात जर श्वसनरोगाचा त्रास असेल अशा लोकांनी पेस्ट कंट्रोल करताना विशेष काळजी घेण्याचंही गरजेचं आहे. आपण घरगुती प्रदूषणाची वेगवेगळी कारणं जाणून घेणारच आहोत. प्रेक्षकही आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या प्रश्नाच्या माध्यमातून सहभागी होत असतात. पाहूया पहिला प्रेक्षकांचा प्रश्न काय आहे ते. मला असं विचारायचं आहे, घरगुती स्वयंपाकातील फोडणी करताना एकदम खोकला येतो आणि काही वेळेस त्रास होतो, याचं कारण काय असेल? मगाशी तुम्ही म्हणालाच होतात की फोडणीमुळे सुद्धा इनकम्प्लीट कंबशन होतं ज्याचा त्रास होऊ शकतो आणि त्यांचाही प्रश्न त्याच संदर्भात आहे, त्याच्याशी संबंधितच आहे. बरोबर. आपण जिथे स्वयंपाक करतो तिथे जर खिडकी ही अगदी स्वयंपाकाचा धूर बाहेर नेणारी नसेल तर अशा वेळेला आपण जेव्हा फोडणी करतो तेव्हा ती खमंग करण्याकरता थोडी कधी कधी जाळली जाते. त्याच्यातनं जो इनकम्प्लीट कंबशनमुळे धूर निर्माण होतो हा ज्यांना श्वसनाचा त्रास आहे त्यांना त्रासदायक ठरू शकतो. वारंवार तो साठला धूर की आपण जर स्वयंपाकघरात बघितलं तर काही वेळेला भिंतीवर त्या काजळी साठलेली दिसते, तर ह्याच्यातच तिथे कार्बन निर्माण झालेला असतो आणि मग सस्पेंडेड पार्टिक्युलेट्स ज्याला म्हणतात ते धूळ मिश्रित तरंगते धुलीकण हे तिकडे साठून राहू शकतात. त्याचबरोबर जर का गृहिणीला जर त्रास असेल सर्दीचा, अलर्जिक सर्दीचा किंवा दम्याचा, तर अशा लोकांना त्रास होऊ शकतो. नाहीतर रोज स्वयंपाक करताना काही आपल्याला त्या फोडणीचा किंवा स्वयंपाकाच्या वाफेचा त्रास होईल असं नाही, पण
जर घर लहान असेल आणि समोरासमोर खिडक्या नसतील तर एक छोटा एक्झॉस्ट फॅन मात्र तिथे निश्चित अगदी. बसवला तर हा अगदी सोपा करण्यासारखा उपाय आहे. त्यांनी मुलांचे देखील श्वसनाचे त्रास कमी होऊ शकतात. आणि नक्कीच श्वसनाचा जो रोग होतो, त्या स्त्रीला त्रास होतो, तो नक्कीच टाळता येऊ शकतो. होय. अगदी सोपा उपाय आहेच. आणखीन एक टप्पा आपण असा म्हणू शकतो की रंगकाम आपल्या घरचं केलं जातं तेव्हा भिंती घासल्या जातात आणि मोठ्या प्रमाणावर धूळ तयार होते. मग अशा वेळेला नक्की कोणता त्रास होतो? कुठच्याही तऱ्हेची धूळ संपर्कात आली आणि ज्याला ती सहन होत नाही त्याला अगदी साधा घसा खवखवण्यापासून वारंवार शिंका येणं, नाकातून पाणी गळणं, त्याच्यानंतर नाक चोक होणं आणि त्यानंतर कोरडा खोकला होणं, तर कधी ओला खोकला होणं, हे त्रास होऊ शकतात. ज्यांना अस्थमासारखे त्रास आहेत त्यांना त्याचा त्रास बळावू शकतो. याच्याच बरोबर रंगकाम करताना ते प्रायमर एक वापरतात किंवा त्याच्यात वेगळे वेगळे सॉल्व्हेंट्स असतात आणि रंग जो आहे त्याचे प्रकार सुद्धा निश्चित माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण काही वेळेला कमी प्रतीचे रंग जेव्हा असतात किंवा जेव्हा आपल्याला माहिती नसते तेव्हा त्याच्यातनं निर्माण होणारे हे ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स आणि व्होलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स यांनी श्वसनदाह निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रंग सुकल्यानंतर काही काळ जाऊ देणं आणि तिथे व्हेंटिलेशन ठेवणं महत्त्वाचा भाग आहे, विशेष करून लहान मुलांच्या करता आणि ज्यांना श्वसनाचे त्रास आहेत त्यांच्या करता. अगदी. पुढल्या प्रेक्षकांचा प्रश्न काय आहे तो आधी आपण पाहून घेऊया. माझा प्रश्न असा आहे की आम्ही नुकतंच रंगकाम करून घेतलं, त्यावेळी माझ्या मुलाला खोकला झाला आणि त्याच्या छातीतून शीळ आल्यासारखा आवाज येतो. याचं काय कारण असेल? आपण रंगकामाबद्दल बोलतच होतो आणि त्यांचाही प्रश्न तसाच आहे की छातीतून त्यांच्या मुलाचा शीळ आल्यासारखा आवाज येतो, तर अशा वेळेला काय करावं? होय, छातीतून शीळ घातल्यासारखा आवाज येतो म्हणजे श्वासनलिका जर अरुंद झाली, त्याला जर अलर्जी सारखा त्रास असेल किंवा दम्याचा त्रास असेल आणि प्रत्येक वेळेला दमा असेलच असं नाही, पण त्या रंगाशी संपर्क आल्यानंतर त्याच्या अलर्जिक रिॲक्शन आल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात श्वासनलिका आकुंचन पावते आणि अशा वेळेला तात्पुरत्या स्वरूपाची ज्यांनी श्वसनमार्ग परत पूर्ववत होईल अशी औषधं वापरायला लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथून लांब जाणं. त्याच्यामुळे ती खोली बंद करून मुलांना तरी तिथे न ठेवणं हे आपण आवर्जून करायला हवं. मुलं कधी कधी हौसेने कसं चाललंय म्हणून पाहायला जात असतात, पण त्यांना नेमका हा त्रास जास्त होऊ शकतो. मगाशी तुम्ही म्हणालात की पेस्ट कंट्रोल करताना झुरळांची संख्या आपल्या भारताचं तापमान पाहता जास्त आहे आणि मग ते कमी करण्यासाठी पेस्ट कंट्रोल्सचा वापर केला जातो, ज्यात वेगवेगळे केमिकल्स असतात. इवन घरात सुद्धा साफसफाई करताना आपण जंतुनाशकांचा वापर करतो, ज्यातही केमिकल्स असतात. मग अशा वेळेला त्रास होतोच, ज्यांना श्वसनासंदर्भात त्रास होऊ शकतात ते. तर अशा वेळेला नेमकी कोणती काळजी घ्यायची? ती जी केमिकल्स आणि पेस्टिसाइड्स आहेत ती जेव्हा आपण वापरतो तेव्हा ती तिथेच साठून राहणार नाहीत ना, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण ओट्यावरती डिसइन्फेक्टंटचा वापर केला, त्याच्यानंतर तो स्वच्छ जर पुसला गेला नाही आणि त्याच्यानंतर चुकून भाजी कापताना किंवा अशा तऱ्हेचे गोष्टी करताना त्याच्यात आपल्याला ती आपल्या पोटातही त्यातला भाग जाणार नाही ना, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ती व्होलेटाईल आपल्याला ती हवेत वायू त्याच्यातला क्लोरीन, नेसन क्लोरीन हा वायू त्यातनं मुख्यत्वे करून निर्माण होतो की जो इरिटंट आहे आणि त्याचा त्रास निर्माण होऊ शकतो. तर ते टाळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ती योग्य तऱ्हेने वापरणं, म्हणजे जर स्प्रेच्या स्वरूपात असेल तर तो स्प्रेचं तोंड आपल्यापासून लांब, आणि आपण खरं म्हणजे अशा वेळेला स्प्रे करताना एखादा जर मास्क लावला तरीही तो उपयोगाचा आहे. आणखीन तिथे खिडकी उघडी हवी, सगळं बंद करून आपण स्प्रे मारायचे हे योग्य नाही. आता हल्ली आपल्याला डासांच्यामुळे डास येऊ नयेत म्हणून विविध प्रकारची केमिकल्स आपण घरात वापरतो, तर ती देखील आपण बंद खोलीत किंवा एअर कंडिशनर चालू असताना वापरली तर त्याचाही त्रास ज्यांना अलर्जी आहे त्यांना निश्चित होऊ शकतो. आपण या संपूर्ण संदर्भात चर्चा करणारच आहोत. कार्यक्रमात घेऊया छोटीशी विश्रांती. आई आई या विलक्षण रसायनाची जादू कुणालाही भुरळ पाडणारी आहे. फक्त 2 अक्षरी जीवनदायी शब्दाची मोहिनी मनावर काल होती आज आहे
आणि उद्याही तशीच राहणार आहे. आईबद्दल कितीही बोललं ना तरी कमीच वाटतं. माझ्या मायच्या मिठीतून झरतात पाझर समाधानाचे, बहरतात मळे कर्तृत्वाचे. ही माझी ईश्वरी माय, ईश्वरी माय. माझी माय प्रसारण सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 7:15 आणि शुक्रवार ते रविवार सकाळी 8:45. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. घरगुती आणि औद्योगिक प्रदूषण या विषयावर आपण आज चर्चा करतोय. तुम्ही मगाशी म्हणालात की डास होऊ नयेत म्हणून सुद्धा आपण कीटकनाशकांचा वापर करतो, ज्यात केमिकल्स असतात आणि त्याचा त्रास होतो. पण मुळात असंही असतं की घरामध्ये शोभेची झाडं असतात किंवा मग कूलरचं पाणी आहे, फ्रीज डिफ्रॉस्ट आहे, ज्या पाण्यामध्ये मुळात डासांची उत्पत्ती होते आणि मग त्यामुळे वेगवेगळे डेंग्यू सारखे आजकाल खूपच तो आजार उद्भवलेला आहे, दुर्धर असा आजार आहे. मग हा प्रदूषणाचा प्रकार होऊ शकतो का, आणि जर झालाच तर मग त्याच्यावरचे उपाय काय आहेत? अगदी याला आपण प्रदूषणाचा प्रकार म्हटलं नाही तरी हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की डास होऊच नाहीयेत म्हणून उपाय करणं. इथे आपल्याला चित्रात दिसतंय त्याच्याप्रमाणे आपण घरात शोभेची झाडं ठेवतो, तर त्या झाडांच्या मध्ये ती जर पाण्यात वाढणारी झाडं असली तर त्यातलं पाणी आठवड्याच्या आत बदलणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं. कारण डासांची सायकल जी आहे ती निर्माण होण्याची, अंडी घातल्यानंतर अळी आणि डास हे होण्याची सायकल ही 8 दिवसाची असते आणि त्याच्यामुळे 8 दिवसाच्या आत दर दिवसाला आपण ड्राय डे त्याला म्हटलं तरी हरकत नाही, तो पाळायला हवा. ह्या खाली बशीत साठणारं पाणी हे आवर्जून ओतून टाकलं गेलं पाहिजे, कारण तिथे डासांची व्युत्पत्ती होते. कधी कधी आपण कायम घरात नसतो किंवा एखादं असं जागा असते बाथरूम मधली की जी आपली वापरात नसते, किंवा विशेष करून आपण महिना कधी बाहेर जातो, अशा वेळेला कमोड जो घरातला असतो त्याच्यात जे भांड्यात थोडं पाणी असतं तिथे सुद्धा मुंबईतल्या सारख्या शहरात अतिशय मोठ्या प्रमाणात डासांची व्युत्पत्ती होऊ शकते, कारण त्या पाण्यामध्ये निचरा नसल्यामुळे. तर अशा ठिकाणी आपण मुद्दाम त्याचं कमोडचं झाकण चित्रात दाखवलं त्याच्याप्रमाणे बंद ठेवणं गरजेचं आहे. घरात जर शोभेची फुलं आपण आवडीने ठेवत असलो तर अशा वेळेला सुद्धा त्यातलं फ्लॉवर पॉट मधलं पाणी बदलणं हे अत्यंत आठवणीने गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही गजर लावून ते अलार्म लावून बदला किंवा आठवण ठेवून कॅलेंडरवर मार्क करून बदला, पण पाणी कुठेही साठून न राहू देणं हे अगदी महत्वाचं आहे. ह्याच्याच बरोबर मुंबईत दाखवायची जर गोष्ट झाली तर आपल्याकडे ठिकठिकाणी कूलर्स असतात ऑफिसेसमध्ये विशेषतः. परत चित्रात आपल्याला दाखवता आलं तर बरीचशी कारणं इथे दाखवली आहेत. त्या कूलरमध्ये आजूबाजूला साठलेलं पाणी डाव्या कोपऱ्यात जे दिसत आहे ते टायर्स हे मोठ्या प्रमाणात खराब झालेले टायर्स टाकले जातात, किंवा मुंबईत ज्या काही वेळा झोपड्यांच्या जागा आहेत तिथे वजन म्हणून हे टायर्स ठेवले जातात, चित्रात दिसतंय त्याच्याप्रमाणे. आणि ह्या टायर्सच्या आतल्या भागात हे पाणी साठतं आणि ते एक महत्वाचं मोठं कारण डासांकरता आहे. त्याच्याच बरोबर टाक्या ज्या आहेत चित्रात दाखवलेल्या आहे त्या टाक्या उघड्या राहिलेल्या किंवा खराब झालेल्या टाक्या ज्या असतील तिथेही डासांना जागा मिळते. मलेरियाचे डास मुख्यत्वे करून कन्स्ट्रक्शन साइट्स आणि ह्या मोठ्या टाक्यांच्यात आजूबाजूला आपल्याला दिसतात. तर डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यात म्हणजे घरात, डेंग्यूचा डास हा घरात राहणारा डास आहे, त्रास देणारा. होय, तर त्याच्यामुळे घरातच त्याची व्युत्पत्ती बहुसंख्य ठिकाणी मुंबईत आढळली. जेव्हा मुंबई महानगरपालिकेने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोकांच्या घरातच तिथे डास निर्माण होत असलेले आढळले. आणि हे आपल्याला घरगुती गृहिणींना करण्यासारखं अगदी सहज शक्य असलेली गोष्ट आहे. मला वाटतं प्रत्येक घराघरात हे जर का केलं गेलं, म्हणजे फिलिपाईन्समध्ये हा उपक्रम केला गेला, तिथेही डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात आली होती. तर त्यांनी प्रत्येक 10 घरामागे एका घरगुती बाईला मुख्य डासाची सेविका म्हणून असं नाव दिलं आणि तिला एक छोटा डेंग्यू करता किट दिला. त्याच्यामध्ये एक छोटा टॉर्च होता आणि त्या गृहिणींना शिकवलं गेलं की डासांच्या अळ्या पाण्यात कशा दिसतात हे ओळखायचं, आणि ते ओळखल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती त्या तिथल्या कॉर्पोरेशनच्या लोकांना रिपोर्ट करायचं, मग ते येऊन डास काढून टाकण्याची सोय करतात. तर आपल्याकडे सुद्धा मुंबई महानगरपालिकेतर्फे लहान शाळेतल्या मुलांना हे शिकवण्याचं आरोग्य खात्यांनी लक्षात घेतलेलं आहे.
आणि मग अशा मुलांनी जेव्हा ते ओळखतील तेव्हा त्यांना एक छोटंसं बक्षीस दिलं जाणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण शिक्षा करत होतो किंवा दंड आकारत होतो जिथे महानगरपालिकेने डास शोधून काढले अशा ठिकाणी. आता मात्र मुलांच्या तर्फे, कारण हे घराघरात व्हायला पाहिजे. आपले महानगरपालिकेचे कर्मचारी काही हजारात आहेत आणि आपली लोकसंख्या कोटीत आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचायचं असेल तर ही जनजागृती होऊन, मला वाटतं हे मला सखी सह्याद्रीत सांगायला मिळत आहे त्याचा विशेष आनंद आहे. कारण हे प्रत्येक घराच्या कोपऱ्यात पोहोचलं तर खरं म्हणजे मला वाटतं 2015 मध्ये आपण ह्याचं प्रमाण निश्चित कमी आणू शकू. ह्याच्यात अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे आता डेंग्यूचं प्रमाण कमी होईल जशी थंडी पडत जाईल तसं, पण ही जी अंडी आत्ता सुद्धा घातलेली असतील ती अंडी मात्र हीट रेझिस्टंट असतात, डासांची अंडी. आणि ती पुढच्या वर्षी पावसाळा आल्यानंतर त्यावेळेला पुन्हा त्याच्यातनं डासांची व्युत्पत्ती होते आणि नेहमी म्हणून पाऊस सुरुवात झाल्यानंतर काही काळाने मलेरिया आणि डेंग्यू हे दरवर्षी आपल्याला त्रास सोसायला लागतो. आणि ह्याच्याकरता पर्यावरणाची काळजी आपण जर घराघरातून घेतली तर मला वाटतं आपण त्याच्यावर नक्की विजय मिळवू शकू. व्यक्तिगत पातळीवर कुठेतरी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि आपल्यापासून सुरुवात झाली तरच समाज आणि मग देशाची प्रगती होईल स्वच्छतेच्या बाबतीत आणि रोगमुक्त होण्याच्या बाबतीत. पुढला प्रेक्षकांचा प्रश्न काय आहे तो आधी आपण पाहून घेऊया. काही वेळेला मी गॅलरीत उभी राहिल्यानंतर कबुतरांमुळे श्वास घ्यायला त्रास होतो, असं होऊ शकतं का? कबुतरांचा प्रश्न मुंबईला खरं तर भेडसावणारा प्रश्न आहे आणि गॅलरीत उभं राहिल्यानंतर कबुतरांमुळे त्यांना त्रास होतोय, तर त्याच्यावर नक्की काय सांगाल तुम्ही? होय, कबुतरांना एक तऱ्हेचं फंगल इन्फेक्शन, क्रिप्टोकॉकस किंवा एस्परजिलस या दोन मुख्य त्याच्यातल्या बुरशीची नावं आहेत. त्याचं इन्फेक्शन झालेलं असल्यास आणि त्या व्यक्तीला ॲलर्जिक प्रवृत्ती असल्यास त्यांना हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस असा एक त्रास होऊ शकतो किंवा काही वेळेला नुसतं अस्थमासारखा त्रास देखील होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी कबूतर कमी करायला काय करायला हवं ह्याचा विचार निश्चित व्हायला हवाय. अर्थात तिथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्यांना कुठे खायला द्यायचं कुठे नाही पासून सुरुवात करायला हवीच आहे. त्यामुळे कबुतरांनी निश्चित त्रास होऊ शकतो आणि अशा वेळेला आपल्यापुरतं तरी जाळ्या बसवून घेणं किंवा कबूतर ही अगदी आपल्या घराच्या गॅलरीच्या वरती किंवा एसीची जी हुड्स असतात तिथेही कबूतर बहुत करून वेळेला येताना दिसतात. आणि उन्हाळा संपल्यानंतर, उन्हाळा चालू झाल्यानंतर, हिवाळा संपल्यानंतर जेव्हा आपण पहिल्यांदा एसी चालू करतो तेव्हा ती डस्ट जर स्वच्छता केली नाही तर त्यावेळेला सुरुवातीला तो त्रास होऊ शकतो. तर एसीचा विषय निघालेलाच आहे. आजकाल घरामध्ये एसी असतो, ऑफिसमध्ये एसी असतो आणि मग त्यामुळे एसी असलेल्या रूममध्ये दारं खिडक्या बंदच केल्या जातात त्याचं कुलिंग होण्यासाठी. आणि मग अशा वेळेला खेळती हवा किंवा प्रकाश यांच्याशी त्या व्यक्तीचा संपर्क तुटतो, मग याचा निश्चितच आरोग्यावर परिणाम होतो. होय, एसी जर का आपण त्याला जे हिटिंग व्हेंटिलेशन सिस्टीम्स म्हणतात त्या जर का व्यवस्थित प्रमाणे त्याची जी AHU म्हणजे एअर हँडलिंग युनिट जे सेंट्रल एअर कंडिशनिंग मध्ये असतं त्याच्यामध्ये फिल्टर्स लावण्याची सोय असते. त्याचा मेंटेनन्स हा अत्यंत महत्वाचा भाग आरोग्याच्या दृष्टीने ठरतो की ज्या योगे संपूर्ण बिल्डिंगचं आरोग्य राखता येतं. ह्याच्यात एक कंडिशन सांगितली जाते, त्याला म्हणतात सिक बिल्डिंग सिंड्रोम. म्हणजे ज्या मोठ्या सेंट्रली वातानुकूलित बिल्डिंग्स असतात तिथे ह्या एअर कंडिशनिंग सिस्टीम्स मध्ये आणि इतर आतल्या भिंतींना किंवा काही वेळेला जे कार्पेट्स वापरली जातात अशा मोठ्या बिल्डिंग्समध्ये अशा जागी धूळ साठून राहिली आणि काही तऱ्हेचे वायू त्याच्यात निर्माण होतात तर त्यावेळेला बऱ्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना डोकं दुखणं, अस्वास्थ्य वाटणं, सर्दी वारंवार किंवा चेस्ट कंजेशन असे त्रास दिसून आले. आणि अशा वेळेला नुसत्या एखाद्या माणसाला सर्दी होणं हे ठीक आहे, पण एकाच वेळेला आणि वारंवार पद्धतीने ते होणं असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा ह्याचा अभ्यास करण्यात आला. आणि अशा बिल्डिंग्समध्ये एअर कंडिशनिंगचे डक्ट्स किंवा एअर कंडिशनिंग युनिट्स ही मेंटेन न केली गेल्यामुळे हा त्रास जाणवला. त्याच्याच बरोबर हे पाईप जर लिकिंग पाईप्स असतील तर मगाशी जसं दाखवलं त्याप्रमाणे अशा ठिकाणीही वरून वाटताना ते स्वच्छ वाटतं पण त्याच्यात आत त्रास असू शकतो. कार्पेट्स, पडदे जे झाड डबल लेयर्सचे पडदे लावले जातात ते जर स्वच्छ केले गेले नाहीत
तर मात्र हा त्रास संभवतो. त्यामुळे तिथे व्हॅक्यूम क्लिनरनी मग स्वच्छता केली जावी, किंवा जिथे शक्य आहे तिथे जर स्वच्छता शक्य नसेल तर कार्पेट्स घातलीच जाऊ नयेत. कारण कार्पेट्स हा एक महत्वाचा भाग आहे की ज्याच्यामुळे हे धूळ प्रदूषण साचली वारंवार जाते आणि हो. ज्याच्यामध्ये आपण चपला घालून आत जातो, आपल्या इथे धूळ बरीच असते रस्त्यावर देखील, आणि ती धूळ साठत राहून त्याचं जर योग्य स्वच्छता होत नसेल रोजच्या रोज, एकदा नव्हे दोनदा, तर अशा वेळेला हा त्रास अशा मोठ्या जाणवू शकतो. ठिकाणीही होऊ शकतो. घरगुती प्रदूषणाची वेगवेगळी कारणं आपण सांगितलेलीच आहेत. पुढला प्रेक्षकांचा प्रश्न काय आहे तो आधी आपण पाहून घेऊया. माझं नाव सतीश देशपांडे. माझा प्रश्न आता मी विचारतो. आम्ही चेंबूर येथे राहतो. काही वेळेस तीव्र वासाने गुदमरल्यासारखे होते. आजूबाजूच्या इंडस्ट्रीजचा हा परिणाम असू शकेल का? आपण एक औद्योगिक प्रदूषणाकडे येतच होतो घरगुती प्रदूषणाची वेगवेगळी कारणं जाणून घेतल्यानंतर, आणि त्या प्रेक्षकांचाही असाच प्रश्न आहे की ते चेंबूर इथे राहतात आणि मग त्या केमिकल्समुळे त्यांना त्रास होतो. मग हा आजूबाजूच्या इंडस्ट्रीचा परिणाम असू शकतो का? हो, असू शकतो. म्हणजे आता जिथे ते राहतात त्याच्या आजूबाजूच्या भागात काही आपली मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत. तसं चेंबूरला देखील महानगरपालिकेचं मॉनिटरिंग स्टेशन आहे, आणि तिथून आपण जे क्रायटेरिया पोल्युटंट्स म्हटले जातात, म्हणजे हवेमधलं सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, त्याच्याच बरोबर सस्पेंडेड पार्टिक्युलेट्स म्हणजे तरंगते धुलीकण, आणखीन त्याच्याबरोबर अमोनिया, कार्बन मोनॉक्साईड, ओझोन, हे जे वायू निर्माण होतात त्याचं प्रमाण, हे त्याचं नियमनही केलं जातं आणि त्याचं मापनही केलं जातं. तसंच इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांच्या नियमांप्रमाणे त्यांना हे पालन करण्याचे नियम आहेत, आणि मला वाटतं त्यातल्या बऱ्याच इंडस्ट्रीजमध्ये तशी सोयही आहे. पण तरी देखील त्यांना असा कधी त्रास जाणवत असेल तर महानगरपालिकेचा जो एन्व्हायरमेंट विभाग आहे त्याच्याकडे ते तक्रार करू शकतात, म्हणजे सांगू शकतात, आणि मग तिथे आपण अभ्यास करतो. म्हणजे पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्र हेच काम नेमकं करतं की जिथे लोकांना त्रास जाणवतो तिथे आपण जाऊन त्यांची पाहणी करतो. त्या पाहणीचं स्वरूप असं आहे की आरोग्य पाहणी करताना आपण आधी त्यांना एक क्वेश्चनेअर देतो की ज्यायोगे ते आपले प्रश्न काय आहेत किंवा त्यांना काय तऱ्हेचा त्रास होतोय ते त्याच्यात सांगू शकतात. ते सांगितल्यानंतर इथे चित्रात दिसतंय त्याच्याप्रमाणे मध्ये जे दिसतंय तिथे आपण त्यांच्या जागी जाऊन, म्हणजे त्या सोसायटीमध्ये किंवा त्या लोकॅलिटीमध्ये जाऊन त्यांची फुफ्फुस क्षमता चाचणी आपण करतो, आणि मग त्याचे जे निष्कर्ष असतात त्याच्याबरोबर आपण ते प्रमाण जर जास्त आढळलं तर मग तसं त्या कॉर्पोरेशनला कळवून त्याचे उपाय योजले जातात. त्याच्याच बरोबर श्वसनमार्गाचे मूलतः त्यांना त्रास असतील, प्रत्येक वेळेला ते बाहेरच्या प्रदूषणांनीच त्रास झालेला असेल असं नाही, पण ज्यांना मुळातच अस्थमा किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज आहे अशा लोकांना आपण रुग्णालयात बोलावून त्यांची जास्त जी डिटेल चाचणी लागते तीही आपण करून घेऊ शकतो. त्याच्याच बरोबर ह्याकरता आता पर्सनलाइज्ड मॉनिटर्स उपलब्ध आहेत. म्हणजे जर आपण घरी आपल्याला त्रास जाणवत असेल तर पहिल्या चित्रात दिसतंय मोबाईल फोन सारखं खिशाला एक छोट्या चौकोनात आपल्याला लावलेलं दिसतंय, तो पर्सनलाइज्ड मॉनिटर आहे की जो त्या माणसाबरोबर तो माणूस काम करताना किंवा घरात वापरताना 24 तास त्याचं रेकॉर्डिंग होतं, आणि मग त्या मापनावरती आपण निश्चितप्रमाणे ठरवू शकतो की तिथे तो प्रॉब्लेम आहे का. कारण कधी कधी आपल्याला वाटत एक असतं आणि कारण वेगळंही असू शकतं. त्याच्याच बरोबर चित्रात शेवटच्या ठिकाणी दिसतोय तो आहे इंडोर पार्टिक्युलेट मॉनिटर, म्हणजे घरात तरंगत्या धुलीकणांचं प्रमाण काय आहे. आणि हे धुलीकणांचं असं आहे की आपण वाचताना नुसतं सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर असं वाचतो, पण ती सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर ही विविध विभागात वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या कारणांनी असू शकते. म्हणजे उदाहरणार्थ कन्स्ट्रक्शन चालू असेल आणि तिथे जर कंटेनमेंट किंवा तिथून धूळ उडणार नाही ही काळजी विशेषतः घेतली गेलेली नसेल तर त्याच्यात सिमेंट डस्टचं प्रमाण आपल्याला दिसतं. किंवा एखाद्या ठिकाणी एखादं केमिकल फॅक्टरी असेल तर तिथे त्या तऱ्हेची कंपाऊंड्स दिसतात. मुंबईत विशेष सांगायचं झालं तर मुंबईत बरेच अनऑर्गनाइज्ड सेक्टर्स आहेत की जिथे वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचं काम लोक लघु उद्योग म्हणून करत असतात, त्यामुळे ते कोणत्या इंडस्ट्रीयल सेक्टर खाली येत नाहीत.
पण भुलेश्वरला असा आपण एक अभ्यास केलेला होता केईएमच्या पर्यावरण प्रदूषण केंद्रातर्फे, आणि तिथे गोल्ड पॉलिशिंग इंडस्ट्री जी होती, दागिन्यांचं घडण आणि त्याचं पॉलिशिंग सुद्धा, हे करताना तिथल्या लोकॅलिटीत राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना तो त्रास जाणवत होता. हा आपण अभ्यास 2008 साली केला. त्याच्यामध्ये जे आपल्याला मधल्या चित्रात दिसत आहे तिथे जी मध्ये सोनारांची किंवा ती गोल्ड पॉलिशिंग करणारे जे वर्कर्स होते ते मध्यभागी होते, आणि आजूबाजूचे लोक जे होते तिथे त्यांना 3ऱ्या आणि 5व्या 7व्या मजल्यापर्यंत हा त्रास जाणवला. आम्ही जेव्हा वायू पातळी संशोधन केंद्राला सांगितलं तेव्हा तिथली वायू पातळी सगळ्या आपल्या क्रायटेरिया पोल्युटंटसाठी नॉर्मल होती, आणि सस्पेंडेड पार्टिक्युलेट्स दिसत नव्हते किंवा सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण दिसत नव्हतं. आम्हालाही प्रश्न पडला होता की हे नक्की ह्याच्याचमुळे आहे, ठरवायचं कसं. आपलं नॅशनल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट जे आहे तिथले जे डायरेक्टर आणि तिथली त्यांची टीम आहे ती तिथे आली, आणि त्यांनी आम्हाला विचारलं, केमिस्ट्री विसरलात का तुम्ही? गोल्ड पॉलिशिंग करताना जे ऍसिड वापरलं जातं त्याच्यातनं नेसंट क्लोरीन निर्माण होतो, आणि ह्या नेसंट क्लोरीन जो हवेत जात होता त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना हा त्रास होत होता. आता अशा वेळेला हे लघु उद्योग म्हणताना तिथून त्यांना इंडस्ट्रियल एरियात पाठवताना कॉर्पोरेशनला पुष्कळ कष्ट घ्यायला लागले, पण मला वाटतं त्याच्यात यश बऱ्याच प्रमाणात आलेलं आहे. पण तिथल्या तिथे त्यांना सांगता येण्यासारखं एक गोष्ट आम्हाला करता आली, ते म्हणजे त्या चिमण्यांची उंची ही लोक राहत आहेत त्याच्याहून जास्त उंच घालवायची. आणि दुसरं महत्वाचं, तिथे जी आपल्याला भांडी आणि त्यांची ऍसिडची भांडी दिसत आहेत त्याच्यामध्ये नारळाचा काथ्याचा उपयोग करून त्याच्यातनं ते ऍसिड फिल्टर झालं तर हे क्लोरीन येण्याचं प्रमाणही त्याच्यात कमी होतं. असे छोटे छोटे उपाय आपण सुचवू शकतो की ज्यायोगे लोकांना होणारा त्रास निदान कमी करू शकतो. आपण औद्योगिक प्रदूषणाच्या बाबतीत आणखी चर्चा करणार आहोत. कार्यक्रमात घेऊया छोटीशी विश्रांती. हाय फ्रेंड्स. नमस्कार मित्र हो. नमस्कार. नमस्कार मंडळी. नमस्कार. हे अगदी सिंपल असं चार्ट आहे, तुम्ही नक्की घरी करून पहा आणि रिफ्रेश व्हा. व्हेज मेयोनेज पण आपल्याला बनवता येत. वाव, मस्त. हॅपी कुकिंग. झटपट रेसिपी सोमवार ते शुक्रवार दुपारी 4:55 विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. घरगुती आणि औद्योगिक प्रदूषण या विषयावर आपण आज चर्चा करतोय, आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमिता आठवले. पण औद्योगिक प्रदूषणकडे आपण वळलेलो आहोतच. औद्योगिक प्रदूषण म्हणजे उद्योगधंद्यातून निर्माण होणारे प्रदूषण. मग त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत. जलप्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे. आपण एकेका प्रकाराकडे वळूया. जलप्रदूषण म्हणजे काय सांगा? जलप्रदूषण म्हणजे पाण्याचं होणारं प्रदूषण, त्याच्यामध्ये जी विविध केमिकल्स काही वेळेला सोडली जातात त्याच्यावरती व्यवस्थित प्रक्रिया न करता, आणि त्याच्यामुळे जे पाण्यातले मासे आणि इतर जीव आहेत त्यांना त्रास पोहोचू शकतो. पण खरं म्हणजे जलप्रदूषण हा माझा विषय नाहीये, पण त्यातही एक अजून महत्वाचा भाग आहे म्हणजे जलमार्गे येणारं प्रदूषण, आणि त्याच्यामध्ये ई वेस्ट आणि हे जे जुने कॉम्प्युटरचे पार्ट्स, आणखीन इतर सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे पार्ट्स जे येतात हे मोठ्या प्रमाणावर बोटींनी मुंबईसारख्या शहरात आणले जातात, इतर देशातून देखील. आणि तो एक अतिशय महत्वाचा वायू प्रदूषणाच्या दृष्टीने देखील महत्वाचा मुद्दा झालेला आहे. कारण इव्हन बालकामगार ह्या क्षेत्रात काही वेळेला काम करताना आढळतात, आणि तिथे ह्या पार्ट्स मधून त्यातलं मेटल काढण्यासाठी हे पार्ट्स जाळले जातात, आणि त्यातून जो धूर निघतो तो अतिशय घातक तऱ्हेचा असा असतो. आणि त्याच्यासाठी मात्र आपल्याला अजून माहिती घेण्याची गरज आहे. आणि अशा ठिकाणी आपण आपले कॉम्प्युटर्स, जुने मोबाईल फोन्स हे देताना योग्य ठिकाणी देणंही तितकंच गरजेचं आहे. इथे चित्रात दिसत आहे त्याच्याप्रमाणे हे सागरी रूट्स वरती त्यांनी दाखवलेले आहेत, आणि खाली किती मोठ्या प्रमाणात आपल्या इथे ह्या गोष्टी येतात, आणि त्याच्यातनं रिफर्बिश्ड पार्ट ज्याला म्हणतात, म्हणजे पुन्हा त्यातले काही पार्ट्स खराब झालेले बदलून पुन्हा तयार करायचे, आणि ते जुने
मध्ये जे टाकून न देता आपण परत परत प्रक्रिया करत राहतो, ती जर शास्त्रोक्त दृष्ट्या केली नाही तर त्याच्यामध्ये कॅडमियम, बेन्झीन, इतर पॉलिअरोमॅटिक हायड्रोकार्बन्स असे अनेक घटक हवेत सोडले जातात की जिथे त्या लोकांना काम करण्याला त्रास होऊ शकतो. आणि शेवटी हे वातावरणात साठल्यामुळे हेवी मेटल्स ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात असतात. आपल्याला नाही पण आपल्या पुढच्या पिढीला ह्याचा त्रास जाणवू शकेल. त्याची योग्य काळजी आत्ताच घ्यायला हवी. वायू प्रदूषण म्हणजे काय सांगू शकाल तुम्ही? वायू प्रदूषण म्हणजे वायूत काही मानकं निर्माण केली गेलेली आहेत. त्याच्यामध्ये वातावरणात सल्फर डायऑक्साईड, लेड, त्याच्यानंतर कार्बन मोनॉक्साईड, सस्पेंडेड पार्टिक्युलेट्स, अमोनिया हे महत्वाचे घटक धरले जातात. याच्यामध्ये आपल्याला पूर्वी पेट्रोलमध्ये देखील सल्फर आणि लेड असायचं. त्याच्यानंतर जे नियम घातले गेले, युरो नॉर्म्स आल्या, त्याच्यानुसार आता आपण लेड विरहित पेट्रोल वापरतो. त्याच्याच बरोबर पेट्रोलचं काही वेळेला पेट्रोलचं प्रदूषण किंवा तिथे अडल्ट्रेशन जे केलं जातं, म्हणजे पेट्रोलमध्ये केरोसिन मिक्स केलं जातं, ह्याच्यामुळेही त्याचं वाढणं, म्हणजे त्याच्यातनं निर्माण होणारा धूर हा जास्त त्रासदायक ठरू शकतो. डिझेल आणि पेट्रोल ह्याचं परत इनकम्प्लीट कंबशन झालं म्हणजे जी आपली वाहनांचा प्रकार असतो त्याच्यामध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर्स असतात, तर ते जर योग्य तऱ्हेने काम करत नसतील आणि आपलं जितका गिअर आधीचा म्हणजे न्यूट्रल गिअरच्या नंतर फर्स्ट आणि सेकंड गिअरमध्ये हे प्रदूषण सगळ्यात जास्त असतं. त्यामुळे गाडीचा स्पीड कमी झाला की प्रदूषणाचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे ठिकठिकाणी आपण फ्लायओव्हर्स निर्माण करतोय तो वाहनांचा वेग कायम राखण्याकरता. पण मला वाटतं आपणही काळजी घ्यायला हवी की रस्त्यात आपण अडथळे जितके निर्माण करतो तितकं आपण स्पीड कमी करून त्याच्याबरोबर प्रदूषणाचं कारण त्याला देतो. आणि त्याला मला वाटतं प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायची व्यक्तिगत पातळीवर, तेच व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न होणं आवश्यक आहे. आपण या वायू प्रदूषणासंदर्भात ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस इफेक्ट या सगळ्या संदर्भात चर्चा करणारच आहोत. पुढल्या प्रेक्षकांचा प्रश्न काय आहे ते आधी आपण पाहून घेऊया. मला असं विचारायचं आहे, दिवाळीच्या आधी साफसूफ केल्यानंतर माझा अस्थमा बळावला, याचं काय कारण असेल? आपल्याकडे सण आले की घराची साफसफाई हा एक मोठा प्रश्न असतो किंवा मोठं काम असतं. प्रश्न नाही, काम असतं. आणि मग अशा वेळेला धुळीचा त्यांना त्रास झालेला आहे, तर त्यावर नक्की काय उपाय असू शकतात? जर आपल्याला अस्थमाचा त्रास असेल तर अशा वेळेला जेव्हा धुळीशी संपर्क येतो त्यावेळेला तो त्रास होतो. त्याच्यामुळे आपल्याकडे बहुत वेळेला एका काठीला लावलेला फडका असतो की त्याने धूळ झटकली जाते. तसं न करता जर आपण ओला फडका वापरला तर हा त्रास होण्याचं प्रमाण कमी होईल. आणि जर तुम्हाला स्वतःलाच धूळ स्वच्छ करायची असेल तर मात्र नाकाला एक चौपदरी रुमाल जरी बांधलात किंवा एखादा मास्क बांधलात आणि ते काम केलं तर निदान धुळीचं एक्सपोजर मिळण्याचं प्रमाण कमी होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अस्थमा असला तर त्याचं औषध घ्यायला विसरला नाहीत ना याची पण खात्री करून घ्या. कारण नुसता धुळीमुळे अस्थमाचा त्रास वाढू शकतोच, पण त्याच्याबरोबर जर औषध घेत असलं त्याचं प्रमाण निश्चित कमी असतं. नक्कीच. आणि धुळीचा त्रास होतोच अस्थमा असलेल्या व्यक्तींना. होय, बहुत करून 90% वरती धुळीचा त्रास होतोच होतो. तर याला जोडूनच मी असा प्रश्न विचारेन की घरगुती पातळीवर किंवा घरामध्ये हवा खेळती राहण्यासाठी नेमके कोणते उपाय केले पाहिजेत, जे आता खूप कठीण झालेलं आहे हवा खेळती राहणं आणि ज्यामुळे सुद्धा श्वसनाचे रोग होऊ शकतात? होय, आता हवा खेळती राहण्यासाठीचे उपाय हे खरं म्हणजे आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग लेव्हलला सांगितले जायला हवेत. पण बांधून झालेल्या घरात आपण जेव्हा राहायला जातो तेव्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे एखादा छोटा एक्झॉस्ट फॅन बसवून घेऊन योग्य दिशेला आणि त्याच्या खालती खिडकी उघडी असली तर ती गरम हवा वरती खेचली जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे योग्य तऱ्हेने जर तो बसवून घेतला तर तेवढ्या साध्या एका इंटरव्हेन्शननी खूप फायदा आपल्याला होऊ शकतो. त्याच्याच बरोबर जर एअर कंडिशनिंग बहुत करून वेळेला बेडरूम मध्ये हल्ली एअर कंडिशनर दिसतात. आणि दुसरा एक महत्वाचा बदल आपल्या राहणीमानात आणि नवीन ब्लॉक पद्धतीत झालेला आहे म्हणजे बाथरूम्स या बेडरूम्सना अटॅच्ड असतात की ज्या पूर्वी नसायच्या. पूर्वी घरात
एक टॉयलेट ब्लॉक वेगळा असायचा आणि तिथलं जे वायू निर्माण होतात ते आपोआप बाहेर फेकले जायचे. आता ते बेडरूमला अटॅच असल्यामुळे आंघोळ करून आल्यानंतर जे गरम पाणी वापरलं जातं त्याची वाफ बाथरूममध्ये साठून राहते आणि तिथे जर स्वच्छता केली गेली नाही तर बाथरूमच्या छतावरती दारावरती ही बुरशी आलेली आपल्याला दिसते आणि ज्यांना त्रास आहे त्यांना ह्याच्यातनं पण त्रास होऊ शकतो. तेव्हा बाथरूमलाही एक छोटा एक्झॉस्ट लावून घेता आला आणि मग त्याच्या बाहेर यायला हवी ती डास आत येऊ नयेत म्हणून छोटी जाळी. तर हा त्रास नक्की टाळता येतो. आणि आठवणीने एसी बंद केल्यानंतर खिडक्या उघडायला विसरू नका, कारण निदान मग दिवसा तरी हवा खेळती राहील आणि कोंदट होऊन जे त्रास वाढतात ते वाढणार नाही. जलप्रदूषणाबद्दल आपण सांगितलं, वायू प्रदूषणाचं सुद्धा तुम्ही सांगितलं. ध्वनी प्रदूषण म्हणजे नेमकं काय सांगाल? मोठा झालेला आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण असं आपण म्हणू शकतो. डेसिबल लेव्हल्स आहेत 80 ते 120, पण त्या डेसिबल लेव्हल्स आपणच नाकारत असतो. सणासुदीला मोठे लाऊडस्पीकर्स, मग इतर आपल्याकडे सिनियर सिटीजन्स आहेत का, लहान छोटी मुलं घरात झोपलेली आहेत ह्याचा विचार होत नाही. उत्सव आला की ते त्याच्याबरोबर मला वाटतं येतच, पण त्याची जर पातळी राखता आली, वेळा पाळता आल्या तर मला वाटतं ते कमी होईल. आणि हल्ली राग खूप वाढलाय मला वाटतं, त्यामुळे हॉर्न वाजवण्याचं प्रमाण आणि त्या हॉर्नचं जी डेसिबल लेव्हल आहे ती सुद्धा दुचाकी वाहनांची सुद्धा इतकी मोठ्या प्रमाणात केलेली आहे, घाबरवून टाकण्या इतकी. तर हे मला वाटतं सगळे वैयक्तिक करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे छोटा हॉर्न जो ऐकायला येऊ शकेल पण त्रासदायक होणार नाही आणि तो कमीत कमी थोडी सबुरी धरली तर मला वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी ध्वनी प्रदूषण पण टाळता येईल. अर्थात मी त्यातली तज्ज्ञ नाही, त्याच्यामुळे अजूनही काही उपाय असतील तर ते मला तसे सांगता येईल. नाही, औद्योगिक प्रदूषण म्हटलं की मग हे जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण असे वेगवेगळे टप्पे आलेतच, म्हणून आपण त्याचा अंतर्भाव केलेला आहे. जे कारखान्यात असतं तिथे मात्र वेगळ्या वेगळ्या डॅम्पनिंग उपकरणं असतात की जिथे कामगारांना त्रास होऊ नये किंवा जिथे मोठ्या प्रमाणात आवाज होण्याची शक्यता असते, मशिनरी वापरली जाते, तेव्हा त्यांना इयर प्लग्स आणि काही इक्विपमेंट की ज्याच्यामुळे त्यांच्या कानाच्या पडद्यावरती आघात होणार नाही. कारण आवाजाने ब्लड प्रेशर देखील वाढू शकतं, ज्यांना हृदरोग असतात त्यांनाही त्रास वाढू शकतो. त्यामुळे तो अतिशय महत्वाचा भाग आहे ध्वनी प्रदूषण देखील. आणि ते एक वेगळं शास्त्र आहे की त्याला कमी करण्याचे उपाय निश्चित आहेत आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये त्या नॉर्म्स ज्या असतात त्या पाळल्याही जातात आणि जर कधी केल्या नाहीत तर त्या आपल्याला त्रासदायक होऊ शकतात, आरोग्याकरता तरी पाळल्या जाव्या. आपण आणखीन औद्योगिक प्रदूषणावर चर्चा करणारच आहोत. कार्यक्रमात घेऊया छोटीशी विश्रांती. आणि मी तुला आशीर्वाद देतो की माझं स्वरूप तुझ्या गर्भातून जन्म घेईल. मालिका संकट मोचन हनुमान पाहायला विसरू नका आपल्या लाडक्या सह्याद्री वाहिनीवर. प्रसारण दर बुधवार गुरुवार संध्याकाळी 4 वाजता आणि सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. घरगुती आणि औद्योगिक प्रदूषण या विषयावर आपण आज चर्चा करतोय. औद्योगिक प्रदूषणाचे सुद्धा आपण वेगवेगळे टप्पे पाहिलेलेच आहेत. आजकाल लोकसंख्या वाढीमुळे सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं खूप ठिकाणी दिसतात, म्हणजे वृक्षतोड झालेली आहे, ज्यामुळे वृक्षांची जी मुळं असतात, जी माती घट्ट धरून ठेवतात, तेच नष्ट झालेलं आहे. सो जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. किंवा आणखीन एक कारण असं आहे की वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी मग शेतकरी त्याच जमिनीत तेच पीक घेतो, जेणेकरून सुद्धा जमिनीची सुपीकता कमी होते. मग हे सगळे जमिनीच्या प्रदूषणाचे किंवा मातीच्या प्रदूषणाचेच कारण असू शकतात. काय सांगाल तुम्ही? जमीन निकस जमीन होऊ शकते, पण मला वाटतं त्याच्यासाठी कशा तऱ्हेची पिकं घ्यावी ह्याच्याकरता ऍग्रिकल्चरल डिपार्टमेंटकडे माहिती उपलब्ध आहे. म्हणजे मध्ये भुईमुगाचं पीक घ्यावं की त्याच्यामुळे त्याच्यातलं नायट्रोजनचं प्रमाण वाढतं, कशी ती आलटून पालटून पिकं घ्यावीत, कोणत्या तऱ्हेची खतं वापरावीत, त्याच्याबरोबर ही माहिती त्यांच्याकरता उपलब्ध आहे. आता शेतकऱ्यांचंच म्हटलं तर शेतकऱ्यांना एक प्रदूषणाचा त्रास होऊ शकतो, म्हणजे कॉम्पोस्ट खत ते जेव्हा निर्माण करतात तेव्हा ते खड्डा करून त्याच्यामध्ये पालापाचोळा आणि इतर सगळं जमवून ठेवतात आणि मग त्याच्यावरती मातीचा थर टाकलेला असतो.
तो जेव्हा उपसला जातो त्यावेळेला तिथे काही वेळेला जर फंगस, ऍक्टिनोमायसिस म्हणून एक फंगस आहे की ज्याच्याने अचानक त्रास होऊ शकतो, तापासारखं वाटू शकतं, ब्रेथलेस होऊ शकतं. आणि अशा वेळेला सुद्धा ज्यांना त्रास असेल त्यांनी मास्क लावून तिथे काम करणं हे महत्वाचं आहे. ते जे पेस्टिसाइडचा वापर करतात ते स्प्रे करत असताना देखील विशेष काळजी घ्यायला हवी. त्याच्यात सुद्धा मास्क लावणं हे मला वाटतं अतिशय उपयुक्त ठरतं. आणि शेतकऱ्यांच्यासाठी हा एक काही वेगळे त्रास आहेत. त्याच्यामुळे जेव्हा ज्यांना अस्थमाचा त्रास असतो आणि त्यावेळेला ते रासायनिक खतांचा वापर करत असतात त्यावेळेला सुद्धा त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आपण आणखीन चर्चा करणार आहोत. पहिला प्रेक्षकांचा प्रश्न काय आहे ते आधी आपण पाहून घेऊया. माझा प्रश्न असा आहे की आम्ही कांजूरमार्ग येथे राहतो. समोर असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतो का? मुंबईमध्ये डम्पिंग ग्राउंड हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यामुळे लोकांना त्रास होतो. काय सांगाल? त्यांचा प्रश्नही त्याच संदर्भात आहे. होय, या संदर्भात आपण 2002 ते 2004 साली गोराई डम्पिंग ग्राउंडच्या बद्दल अभ्यास केला होता. आणि तिथे असं लक्षात आलं की डम्पिंग ग्राउंडच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्यात अस्थमाचं आणि अलर्जिक रायनायटिस म्हणजे अलर्जिक सर्दी जी असते त्याचं प्रमाण 20% होतं. जे आपण नेहमी जेनेटिक अस्थमा जो असतो अनुवंशिक त्याच्यातलं प्रमाण 3% असतं, फार फार तर 5%. पण 20% म्हणजे जवळजवळ 5 पट होतं. हे जेव्हा आपण महानगरपालिकेला कळवलं तेव्हा डम्पिंग ग्राउंडचं सायंटिफिक क्लोजर केलं गेलं. म्हणजे आता गोराई डम्पिंग ग्राउंडच्या इथे हिरवळ निर्माण करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला कार्बन क्रेडिट्सही मिळाली. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं तसं त्यांना डम्पिंग ग्राउंडच्या आसपास ते राहत असतील तर तिथे त्रास होतो. तिथे मिथेन हा वायू तिथे निर्माण होतो आणि हायड्रोजन सल्फाईड ज्याला खराब झालेल्या अंड्याचा वास येतो अशा तऱ्हेचा. त्याच्याच बरोबर तिथे बुरशीचं प्रमाण म्हणजे ऍस्परजिलस हे बुरशीचं प्रमाण आम्हाला गोराई डम्पिंग ग्राउंडच्या जवळपास आढळलं होतं. आणि त्याच्यामुळे जे अलर्जिक प्रकृतीचे लोक असतील त्यांना हा डम्पिंग ग्राउंडच्या जवळ त्रास होऊ शकतो. तर तिथे त्या कचऱ्यावरती वास आणि ती धूळ उडू नये म्हणून काही प्रक्रिया केल्या जातात. आणि खरं म्हणजे जिथे डम्पिंग ग्राउंड आहे ते जर डेसिग्नेटेड डम्पिंग ग्राउंड असेल तर त्याच्या आसपास वस्ती नसावी असे नियम आहेत. तर ते नियम आपणच तोडले नाहीत ना आणि फार जवळ त्याच्या गेलो नाही ना, हा एक वेगळाच मुद्दा आहे. हल्ली किरणोत्सर्गी प्रदूषण रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन हा एक नवीन प्रकार आलेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? होय, आपण जसं उत्खनन करत जातो तसं जमिनीत सुद्धा किरणोत्सर्ग जो निर्माण होत असतो त्याच्यात रेडॉन हा किरणोत्सर्गी पदार्थ आहे. त्यांनी त्रास होऊ शकतो. त्याच्याच बरोबर हल्ली आपण कितीतरी अशा गोष्टी करतो की ज्याच्यामुळे आपण रेडिएशनच्या संपर्कात जास्त येत नाही होत ना, हा एक विचार करण्यासारखा भाग आहे. मोबाईल फोन्स हा एक मोठा प्रगतीचा भाग आहे. ह्याच्यात अजून शास्त्रोक्त पद्धतीने पूर्णपणे निष्कर्ष आलेले जरी नसले तरी सुद्धा ती शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्या फोनच्या बरोबर घ्यायची काळजी जर आपण घेऊ शकलो तर मला वाटतं सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. तोटा तर निश्चित होणार नाही. म्हणजे फोन अगदी वरच्या खिशात ठेवला जाऊ नये, जो अतिशय मोठ्या प्रमाणात ठेवला जातो. अगदी मी स्वतः देखील हॉस्पिटलमध्ये एप्रनच्या वरच्या खिशात फोन ठेवायची आणि मला स्वतःला देखील एकदा हृदयाची गती अल्टर झाली असा त्रास झाला. त्यावेळेला लक्षात आलं की जेव्हा मेसेज येतो किंवा एखादा फोन येतो तेव्हा जे रेडिएशन तो शेवटी सिग्नल येतो तर त्यावेळेला हृदय सुद्धा आपलं इलेक्ट्रिकल सर्किटच्या वरतीच चालतं. तर तिथे तो त्रास निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यामुळे तो जर आपल्याला लांब ठेवता आला तर त्याच्यात तोटा नाही. दुसरं म्हणजे पॅन्टच्या खिशात ठेवला जातो तर पॅन्ट माकडहाड आपलं जे असतं तिथे रक्त निर्माण होत असतं, पेशी निर्माण होत असतात. त्यामुळे सतत जर तो तिथे ठेवला गेला तर त्याचाही परिणाम होऊ शकतो. ह्याच्यावरती अभ्यास चालू आहे. ह्याचे शास्त्रोक्त निष्कर्ष अजूनही लगेच येणार नाहीत कारण ह्याच्यासाठी कुठच्याही तऱ्हेचा कॅन्सर किंवा हे पेशीतले जे बदल असतात त्याला काही काळ अभ्यास केल्यानंतर हे आपण नक्की सांगू शकतो. पण हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर का तो आपण बाजूला ठेवत असू तर त्यात तोटा नक्कीच नाहीये. आपल्या पर्सनल लेव्हलला एवढी काळजी आपण
घेऊ शकतो. इतर आपण जे मायक्रोवेव्ह सारख्या गोष्टी वापरतो तर मायक्रोवेव्ह जर व्यवस्थित कंडिशन मध्ये असेल तर त्याचा त्रास नाही, पण त्याच्यातून सुद्धा तो बिघडलेला असेल किंवा त्याच्यात वेगळे पार्ट्स काही वेळेला बदलले जातात आणि त्याच्यात माहिती नसते, तर तो किरणोत्सर्ग त्यातनं जर बाहेर येत असेल तर मात्र तो त्रास होऊ शकतो. तर ते चेक करून घ्यायला हवं की तो आपला खराब झाला तर नाहीये ना. या सगळ्याचे परिणाम काय असू शकतात, किंवा त्याचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, या संदर्भात आम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगा. ग्रीन हाऊस म्हणजे झाडं वाढवण्याकरता ग्रीन हाऊस मुद्दाम निर्माण केलं जातं. तर आता इथे चित्रात दाखवलंय त्याच्याप्रमाणे सूर्याची जी उष्णता आपल्याला पृथ्वीला मिळते त्याच्यामध्ये वातावरण हे तापल्यानंतर त्यातलं जे उष्णता शोषली जाते त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, बाष्प म्हणजे पाण्याची वाफ, मिथेन ह्या वायूंमुळे हे तापमान आतल्या आत तेवढं राखलं जातं, कारण नाहीतर गारठा एवढा असेल की जीवनच शक्य नसेल. त्याच्यामुळे हे वॉर्मिंग महत्वाचं होतच. पण आता काही हजारो लक्ष वर्ष जशी झालेली आहेत तसं हे वॉर्मिंग हळूहळू इतक्या प्रमाणाने वाढतंय की हिमनग वितळायला लागलेले आहेत. आणि हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा एक असा वायू आहे की आपल्या साध्या साध्या गोष्टीतनं म्हणजे आपण जो श्वास घेतो त्याच्यात आपण ऑक्सिजन शोषतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, आणि आपण काही लिटर हवा ही दर दिवसाला श्वासातनं आतमध्ये घेत असतो, काही हजार लिटर. आपण मिनिटाला 16 वेळेला साधारण श्वास घेतो आणि एका श्वासात आपण अर्धा लिटर हवा घेत असतो. त्याच्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन बघा किती मोठ्या प्रमाणात होईल ते. तर प्रत्येक माणूस हा कार्बन डायऑक्साईड हा बाहेर सोडत असतो, वनस्पती मात्र ऑक्सिजन बाहेर. त्याच्यामुळे झाडं लावली की आपण हा इफेक्ट कमी करतो. आणि इतर जे आपण बऱ्याच गोष्टी रोजच्या दैनंदिन जीवनात करत असतो त्यांनी हा कार्बन डायऑक्साईड हवेत सोडला जातो. मिथेन हा ज्वलनातनं निर्माण होणारा वायू आहे. कचऱ्याचं जे रूपांतर साठा केला जातो त्याच्यातनं सुद्धा मिथेन वायू हा मुख्य म्हणजे इतकं की ह्या डम्पिंग ग्राउंड्स मधनं काही शहरांच्यात अमेरिकेत न्यू जर्सी मध्ये हा प्रोजेक्ट केला गेलेला आहे की तिथून त्यांनी मिथेन मॉडिफिकेशन स्ट्रॅटेजी असं त्याला म्हणतात, तिथे निर्माण होणारा मिथेन वायू ह्याच्यावरती ते गॅसचा पुरवठा करतात. आपल्याला घरगुती गॅस जो लागतो त्याचा पुरवठा करतात. इतक्या प्रमाणात हा वायू निर्माण होतो आणि तोच जेव्हा वातावरणात साठतो तेव्हा ते 2 डिग्रीनी जेव्हा वाढलेलं आहे तेव्हा आपल्याला त्याचे हेल्थ इफेक्ट्स वेगळ्या वेगळ्या प्रमाणात दिसतात. म्हणजे मुंबईत 2005 साली जो पूर आला त्याचं कारण मिठी नदी तर होतीच, पण त्याचा संबंध ह्याच्याशी ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज जो झालेला आहे. आता प्रत्येकच आपल्याला सीझन हा जास्त तीव्र वाटतो का? मी जर लहान असतानाच आठवलं तर थंडी पण एवढी थंडी नसायची, किंवा पाऊस जो एका दिवसात एका तऱ्हेने पडतो तशा तऱ्हेने पडायचा नाही. उन्हाळा देखील आज आपण 40 डिग्रीला केव्हाच पोचतो आणि प्रत्येक वर्षी आपण म्हणतो की आजचा दिवस हा सगळ्यात गरम दिवस होता. आर्द्रता हवेतली काही वेळेला 80% वरती जाते, कारण बाष्प हा देखील एक महत्वाचा ग्रीन हाऊस घटक धरला जातो. आणि ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राची पातळी बदलतीये, त्याच्यामुळे जे इफेक्ट सारखा सुद्धा आपल्याला होय त्यामुळे हे सगळे इफेक्ट हे क्लायमेट चेंजचा प्रकार आहे. ह्याचा विचार आपण केलेला आहे. उपाय मात्र इंडिव्हिज्युअल लेव्हलला देखील करायला हवे जितके ते. असे काही तुमच्याकडून प्रयत्न केले जातात का की व्यक्तिगत पातळीवर प्रदूषण रोखण्यासाठी काही उपाय? कारण का वेगवेगळे प्रोजेक्ट संदर्भात तुम्ही सांगितलेलं आहेतच. होय, अतिशय महत्वाचं आहे. कारण मला वाटतं आपली शाळेत शिकणारी लहान मुलं, कॉलेजची मुलं हे मला वाटतं सगळ्यात महत्वाचे ग्रुप्स आहेत की ज्यांना आपण शाळेतनं तर शिकवतोच, पण आमच्या प्रदूषण केंद्रातर्फे सुद्धा आपण हे छोटे छोटे प्रोग्राम्स घेतो. म्हणजे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, जागतिक पर्यावरण दिन जेव्हा असतो तेव्हा आपण छोट्या छोट्या संस्थांची म्हणजे विज्ञान अध्यापक मंडळ किंवा आता सध्या ह्या वर्षीचं जर सांगायचं झालं तर आपला जो इंडियन सायन्स काँग्रेस हा नॅशनल इव्हेंट जो आहे ती 102nd काँग्रेस ही मुंबईत घेतली जाते. आणि त्याच्यामध्ये कित्येक शाळेतल्या मुलांनी, कित्येक कॉलेजच्या मुलांनी अतिशय कल्पकतेने खूप छान तऱ्हेचं एक एक्झिबिशन निर्माण केलेलं आहे. आणि त्याच्यात मुलांच्या कल्पना इतक्या छान असतात. म्हणजे अगदी उदाहरणच सांगायचं झालं तर आम्ही जेव्हा हा प्रोजेक्ट
2010 साली केला, तेव्हा एका शाळेतल्या मुलांनी एनर्जी सेव्हिंगच्या साठी आरशांचा उपयोग घरात कसा करता येईल असं म्हणून हा प्रोजेक्ट नॅशनल लेवलला पाठवला होता. तिथे त्यांना बक्षीसही देण्यात आलं आणि त्यांनी ऍक्च्युली घरातलं कन्झम्पशन हे कसं कमी येतं हे दाखवलं होतं. असे छोटे छोटे खारीचे प्रयत्न जर झाले तर मला वाटतं आपण पर्यावरणाचा सेतू नक्की पार करू शकू. हे कार्यक्रम आपण रेग्युलर स्वरूपात घेतो आणि मग मुलं आपली जी ICMR म्हणून संस्था आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, त्याच्यातर्फेही काही प्रोजेक्ट्स करतात. त्याच्यात एक सांगण्यासारखा प्रोजेक्ट म्हणजे आमच्याकडे एका मेडिकल स्टुडंटनी जे आटा चक्की म्हणजे आपल्या पिठाच्या गिरण्या ज्या आहेत त्या मुंबईत ठिकठिकाणी आहेत आणि तिथल्या जवळजवळ 52 लोकांना त्या मुलींनी जाऊन बोलावून आणलं होतं आणि त्यांचा मग आपण अभ्यास केला होता की त्यांना काय तऱ्हेचे त्रास आहेत. तर त्यांना एक सिलिकोसिस नावाचा आजार आपल्याला झालेला दिसतो, कारण जे ते चक्की म्हणजे टाकी जो दगड वापरला जातो पीठ दळण्याकरता त्याला रफ करायला ते तिथल्या तिथे टाकी काढतात. म्हणजे तो ठिसूळ दगड असल्यामुळे त्याला ते टाकी काढत असतात आणि ती धूळ जी वातावरणात उडते त्यांना त्या धुळीनी त्रास होतो. तर हे मला सांगायचा मुद्दा असा आहे की आपण रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी बघतो तिथे आपण सतर्क राहिलं आणि शास्त्रोक्त दृष्ट्या विचार केला तर हे शोधून काढता येतं. त्याच्यानंतर हा प्रबंध आपला एका वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झालेला आहे की सिलिकोसिस हा ह्या चक्की चालवणाऱ्या लोकांच्यात आढळून आजार आहे. असाच सिलिकोसिस आपल्याला जे लोक क्वारीमध्ये काम करतात त्यांनाही आढळून येतो आणि ऑक्युपेशन म्हणजे काम करताना होणारे पर्यावरणाच्या मुळे तिथली धूळ त्रासदायक ठरून होणार म्हणजे ऍस्बेस्टोसिस हा एक आजार आहे. आणखीन जे बोटीच्या कामगारांच्यात दिसून येतो किंवा ऍस्बेस्टॉस फॅक्टरी वर्कर्स मध्येही हे आजार होऊ शकतात. खरंच मॅडम हा विषय खूप मोठा आहे, त्याने निर्माण होणारे परिणाम सुद्धा खूप मोठे आहेत आणि आपण तरी बऱ्यापैकी आपण सगळ्या टप्पे उलगडून दाखवलेले आहेत, त्याची कारणं त्याचे परिणाम सगळे सांगितलेले आहेत, त्यावरचे उपायही तुम्ही सांगितलेले आहेत. पुढल्या आठवड्यात आपण अस्थमा आणि ॲलर्जी या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर अमिता आठवले. तुर्तास इथेच थांबूया. मॅडम तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.